सर्वकार सर्वदा मायोगपीठे तनि विमरत्यं वरं पुंडलीकाय दातुं मुनिन्द्रै समागत तिष्ठन्तमानन्दकन्नं परमलिंगं भज पांडुरंगं नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनाशी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वराशी या देवी सर्वभूतेषु मातृपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजवं मारुतल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मारुतमुख्यं श्रीरामदूतं शरणवद्दे चरितं शिवराज्यस्य विजय श्री विराजितं विराट्भूतं रसंपन्नं रामायणे वा परं गायवान वातान पुरले वाणी स्वधर्म निर्धार वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि कांची चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती विद्येची माता सरस्वती अनंत कोटी ब्रह्मांड भगवान गोपाल कृष्ण सुरेश भगवान भगवान मुंसाजीराम गुरुदेव महादेव मौली परम पूज्य गुरुवार वाणीभूषण श्री कनेरगाजी महाराज अयोध्या निवासी अवधनरेश भगवान प्रभू श्रीराम ज्या माणसाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रचलं ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतव्य सिंहासनाधीश्वर अखंड रक्षकलंकर राजकार धुरंधर राजा महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आम्हा तमाम तरुणांचा आराध्य पूज्य श्री स्वामी विवेकानंद गेल्या कित्येक वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आजचं कीर्तन ज्यांच्या सौजन्यातून होत आहे अशा आदरणीय आमचे स्नेही आदरणीय अनंतदादा बोरकर ज्यांच्या मुखारवृंदातून गेल्या कित्येक दिवसापासून आपण कुलस्वामी खंडेराय चरित्र कथेचं पारायण करतात असे परमपूज्य गुरुवर्य बाजीराव महाराज बांगर गेल्या कित्येक दिवसापासून आपल्याला कीर्तनाला साथ करत असलेले महाराष्ट्र नामवंत आदरणीय गायनाचार्य आदरणीय अंकुश महाराज कौशल्य आदरणीय या परिसराचं वैभव महाराष्ट्राचं वैभव आदरणीय कृष्णा महाराज मोरे ज्यांच्या तालावर आपण सर्व नाचून निघालो असे आदरणीय या महाराष्ट्राचं वैभव आदरणीय श्यामदादा श्रावणे संपूर्ण आदरणीय मंच आता सगळ्याचे नाव काही माय पाठ नाही इथं काही माय शेत नाही कवी माय मतदान नाही संपूर्ण आदरणीय मंच आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार खाली बसले समोर बसले आज बसले बाजू बसले मागं उभे असले चपला घालून आले शपथ निघाले बायको सोबत आले नवरा सोबत आले जेवून आले खाऊन आले पिऊन आले कधी आलेले पहिल्यांदा आलेले कोणाला येऊन दिलेले आणि एवढं चांगलं कीर्तन चालू असताना घरी जाऊन झोपलेले सर्वांना जय श्रीराम करतो विठ्ठला जशी कीर्तनाची सुरुवात कशी करायची आहे सर्वांनी आपापले दोन हात असे घ्यायचे सर्वांनी मागच्यांनी घ्यायचे महिला मंडळ तुम्ही सर्वांनी घ्यायचे चलो भारत माता की ठेवून द्या खाली काही कामाची गोष्ट नाही मला असं वाटलं मी विदर्भातून आलोय
मी विदर्भातला माणूस आहे, आम्ही विदर्भातले माणसं आहे बाबा. रात्रीतून सरकार बदलवतो, त्याच्यामुळे मला असं वाटलं इकडल्या लोकांचा आवाज गिवाज चांगला असेल, चेहरे गिरे चांगले असेल. काय चेहरे आहे पाय ना, पहिल्या लाईन मधले चेहरे पा, मागच्या लाईन मधले चेहरे पा. काही काही चेहरे तर असे आहे जसे का मौतीतून आले कसे चेहरे. त्याच्यामुळे हसलं पाहिजे. या बाबा या, हसलं पाहिजे. जो माणूस मोठमोठ्यानं जोर जोरानं हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते. जो गालातल्या गालात हसते तो एक नंबरचा मुखणे असते. त्याच्यामुळे हसायचा आनंद सांगा. अरे भारत माता की जय बोलना पडेगा, भारत माता की जय बोलना पड़ेगा. अगर स्वदेश में रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा. कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तर प्रेम करतो, पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश आहे दादा भारत. भारत माता की जय म्हटलं पाहिजे. आणि आपण भारत माता की जय म्हणतो, पाकिस्तान चुलता, लंडन मावशी म्हणत नाही. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. 700 रुपये गले मिलाकर बोले, 700 रुपये गले मिलाकर बोले, तुझा भवानी के सिर माती निर्भय होकर बोले. जिनके रगों में अपने पिता का खून, वही भारत माँ की जय जयकार बोले. बरोबर भारत माता के, भारत माता के, छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के, जय श्री राम. आता असं वाटून राहिलं की आष्टीत आलो, नाही तर याच्या आधी असं वाटत राहत रोगाची कार्यशाळा आहे का बा. आणि संप्राप्त सेवेधारी निवडला भंग, संप्राप्त सेवेधारी निवडला भंग. काय म्हणलं दाणे, परंपराभिमानी, भजन श्रोमणी, वैष्णवाग्रगणी, संत श्रेष्ठ तुकोबारांचा 3 चरणाचा भंग. आजच्या भंगमध्ये तुकोबारा काय सांगतात, 4 प्रकारचे संत आहेत. प्रेम प्रदान, शांती प्रदान, ज्ञान प्रदान, वैराग्य प्रदान. त्यातलं 4 नंबरचं कडकड वैराग्य म्हणजे तुकोबारा आहे. आणि तुकोबाराच काय सांगतात, कारण की या ठिकाणी नाथ महाराज असते. नाथ महाराजांच्या अंगावर एक यवन थुकला, नाथ महाराजांनी 5 वेळेस आंघोळ केली. यावेळी जर तुकोबारा असते, तुकोबारांनी सांगितलं असतं या स्नेहापेक्षा धर्म महत्वाचा आहे. अर्थार्थी जिज्ञासून ज्ञानी 4 भक्तांचं वर्णन करणारा, धर्माची मोदी सांगणारा 3 चरणाचा सुंदरसा भंग आहे. देवाची जयंती होते, देवाची जयंती होते, संतांची पुण्यदिन माणसाची तिरवी होते. रघुपती राघव राजा राम 13 दिवसानं तिरवी खाच काम माणसाची तिरवी. देवाची जयंती होते. देव शब्दाने तेवढा धातू आहे. त्यामुळे दिवा म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे प्रकाश, ज्ञान देव तू काय बोलल्या ते ज्ञान पैका परमेश्वर म्हणजे हाती आणावे, पै संताया बधावे सर्वस्वेगा. त्या देवाची जयंती होती, त्या देवाला देव म्हणतात. आजकाल काही लोकांना देव चालत नाही, काही लोकांना कीर्तन चालत नाही, काही लोकांना सत्य चालत नाही. 2 महिन्याआधी काही लोकांना प्रभू रामाचं मंदिर चाललं नाही, काही लोकांना स्वामी समर्थ चालले नाही. ज्या ज्या लोकांना प्रभू रामाचं मंदिर चाललं नाही, ज्या ज्या लोकांना स्वामी समर्थ चालले नाही, त्या लोकांना पहिलाच सांगणार, समर्पण लेने आए थे, समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने भी आएंगे. समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने भी आएंगे. अभी तो बांधा है अयोध्या का राम मंदिर, मथुरा और काशी भी बांधेंगे दादा. राम चालत नाही, रामाचं मंदिर चालत नाही, कीर्तन चालत नाही. शास्त्रकार सुंदर वर्णन करतात. पुष्पगंधो केले तेलम काष्टनी पयाकृताम यक्षा बुलंत दाते पश्चात्माने व्यक्ता. जाणून पाहिलं पाहिजे, आजमावून पाहिलं पाहिजे. फुलात मकरंद नाही पण दिसत नाही, फुलात मकरंद नाही पण दिसत नाही, लाकडात अग्नी आहे पण दिसत नाही, उसात गोडवा आहे पण दिसत नाही, दुधात लुणी आहे पण दिसत नाही. दिसेल केव्हा, फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा, फुलात मकरंद आहे वास घेऊन पहा, लाकडात अग्नी आहे घर्षण करून पहा, दुधात लुणी आहे मंथन करून पहा, उसात गोडवा चापून पहा. सद्गुरू लक्ष्मण महाराज सारख्या संतांची संगत करा, दैवाचं दैवत्व प्राप्त करायचे राहणार नाही. Hare Krishna
तेव्हापासून असं वाटतंय की तुमचंच आहे कचरा. तुम्ही 3 जणांना गोंधळ घातलाय. आल्या आल्या मध्ये कोणतरी फोन केला होता, अहो महाराज कीर्तन कोणत्या काळीत लव म्हणे. म्हटलं लाव ना कोणत्याही काळीत, माया काळ्यात 7 नंतर चालू होते. आपला काळ्याचा संबंध नाही, फक्त आपल्याला चुकलं कुठं तेवढं समजते. आणि गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात असतात. समजलं असेल तर पाहिजे. जेवण आहे म्हटलं घरी गेल्यावर काही अडचण नाही. आपल्या इथं आलेले सगळे गंधर्व आहे. आणि एवढा बोलून जर तुम्ही त्याच्यासाठी टाळ्याने वाजवता का डोकं फोडून घेऊ का मी टाळ्या वाजवायला? सोयानं वाजवायला पाहिजे ना, तोलवर वाजवायला. टाळ्याचा मोठा टायमिंग असते. आता काय तुमचंही लग्न झालंय, माझे लग्न झालंय, त्याचे लग्न झाले, त्याचे पार्लेचे बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे. पण तुम्ही कधी खाल्लं नसन. योग्य वेळेत खा लागते, योग्य वेळेत चहा टाका लागते, योग्य वेळेत बाहेर काढ लागते. जास्त वेळ जर अंदर राहिलं तर विरघळून जाते, लवकर बाहेर काढलं तर कच्चं राहते. ज्याले हा टायमिंग सापडला त्याला टाळ्याचा आणि आयुष्याचा सुद्धा टायमिंग सापडला. दादा टायमिंगले फार मोठं. आणि काय म्हणते, अर्धा बाटा तुमचा आहे बरं, 1 नंबर साऊंड आहे. जाताना तुझी पॉकेट घेतो एवढा चांगला. काय सांग, देवाची जयंती, देवाची जयंती होते, संतांची पुण्यदिन माणसाची तेरी होते. माणसाकडे गुण कोणते दिले? काम, क्रोध, मान, मत्सर, दंभ आणि अहंकार. सोपान कनेर करायला वाटते, म्यार को व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही. साऊंड वाला दादाला वाटतं म्यार का साऊंड कोणाच पाशीने वाटत असेल. मंडप वाला दादाला वाटतं म्यार का मंडप कोणाच पाशीने वाटत असेल. बाय मोठे अहंकार करते, मीच वैत टिकली, दुसरी टिकलीच नसते. आता या नंतर बोलून माझ्या गळ्यात हार टाकला. हार काय नाव आहे त्याचं? हार. म्हणा ना काय नाव आहे? जोरानं म्हणा काय नाव आहे? हार. 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 जो माणूस हाराच्या मागे लागेल त्याची कधी जीत होईल का? राजीव गांधी काय न मेले हारानं. आम्ही वारकरी लोक जास्त वेळ गळ्यात काय ठेवू, कधी गेम होऊ शकते दादा, त्याचं नाव आहे. लोक हाराच्या मागे लागले, खुर्चीच्या मागे लागले. काल परवा बाबा आमच्या अमरावतीला मुख्यमंत्री आले, 5 खुर्च्या आधीच टाकल्या होत्या. मुख्यमंत्री त्याची पायऱ्यावर अशी भेट झाली. हा खाली गेल्यावर काय म्हणते, मुख्यमंत्री कोणाशीच बोलले, मी अशीच बोलले. कोणाशीच बोलले, मी अशीच बोलले. त्याला मी कोपऱ्यात गेला आणि विचारलं काय बोलले? काही नाही बोलले, स्टेजच्या खाली उतर बोलले. काय कामाचा मान सन्मान. कबीर महाराज सांगतात, ऐसे बात बोले की कोणी बोले झोट, ऐसी जगह बैठे की कोई न बोले उठ. दादा स्वतःचं वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असं करायचं की कोणी ओठ म्हटलं नाही पाहिजे. काबू देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं, नाकोड्यात चरचर केलं, फेऱ्यान लावली, पॉइंट्स लावायचं काम ठेवलं नाही. देवानं असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो, 50 रुपये डोनेशन दे? अजिबात नाही दादा. दुर्लभम त्रयमेव देवानुग्रह हेतु का मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संसारा. विवेक चूडामणी ग्रंथात शंकराचार्य सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी यतत् पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. लोक काय पैसा आहे की ठेवा समजत नाही. मग तो धनवान असेल, तो कुलवान, गुणवान आणि शिलवान असेल असं अजिबात होत नाही. बाबा मी इथं कीर्तन करून आलो, थोड्या वेळानं समोर आमदार, खासदार, मंत्री आले, तर त्यांना माया पायाला लागल्या, म्या त्याच्या पायाला घाल जाव. कसं काय? कसं काय? कोणाच्या पायाला लागल्या? लोकप्रतिनिधीने या नारदाच्या गादीच्या पायाला लागल्या. माझे आमदार होते,
माजी खासदार होते, माजी सरपंच होते, माजी जिल्हा परिषद सदस्य होते. तुम्ही कधी ऐकलं का माजी महाराज? ऐकलं का? अजिबात नाही. माजी मृदंगाचार्य? अजिबात नाही. माजी गायनाचार्य? अजिबात नाही. माजी चोपदार? अजिबात नाही दादा. हे देवानं दिलेलं कधी सरत नाही आणि माणसानं दिलेलं कधीच पुरत नाही दादा. गुणवान गुणवान आणि शिलवान असं अजिबात होत नाही. पैसा कुठपर्यंत कमावला पाहिजे? पैसा कुठपर्यंत कमावला पाहिजे? काको तुमच्या घरी जर नळाच्या खाली पाण्याची बादली लावली, त्या बादलीतलं पाणी ओझरायला लागल्यावर नळाची तोटी बंद केलं जातं. एवढाच पैसा माणसानं कमावला पाहिजे. तुमच्या घरी जर 4 पाहुणे आले, मी 4 पाहुणे आल्यावर काय करता? 4 भाज्या, 4 चटण्या, लाडू, बासुंदी, जिलेबी करता आणि कोपऱ्यात मिरचीचा ठेचा ठेवता. म्हणून तुमचं काम काय असते? इकडलं सगळं खाल्ल्यावर मिरचीचा ठेचा असा घ्यायचा, असा लावायचा, असा घ्यायचा, असा लावायचा. तुमचं असं काम नसते. घेतला की मारला बक्का, घेतला की मारला बक्का, असं तुमचं काम नसते दादा. तुमच्याकडे पैसा आहे, हा तुमचा योग आहे. तुमचा पैसा चांगल्या मार्गात खर्च होतोय, हा तुमचा श्रम आहे. तुम्ही संसारात आहात, हा तुमचा योग आहे. तुम्ही संसारात राहून परमार्थ करता, हा तुमचा श्रम आहे. तुमच्या ताटात मिरचीचा ठेचा वाढला, हा तुमचा योग आहे. दुसऱ्या दिवशी पिवळ्या गोळ्या घ्यायचं काम पडलं, हा तुमचा श्रम आहे. तुमचं लग्न जुळलं, हा तुमचा योग आहे. लग्नाच्या आधी बायको पयाली, हा तुमचा श्रम आहे. तुम्हाला लॉटरीचं तिकीट लागलं, हा तुमचा योग आहे. 1 करोडचं बक्षीस ऐकलं, अटॅक न जाग्यावर मेला, हा तुमचा श्रम आहे. त्या तिने मेसेज केला, हा तुझा योग आहे. तिनं तुला ब्लॉक केलं, हा तुझा श्रम आहे दादा. पैसा कुठपर्यंत कमावला पाहिजे? तो धनवान असेल, तो कुलवान गुणवान आणि शिलवान असं अजिबात होत नाही. पुनर्वित्तम. पैसा पतन फार कठीण आहे, अन्न पतन फार कठीण आहे, अपमान पतन फार कठीण आहे, प्रसिद्धी पतन फार कठीण आहे. बाबा आल्याला म्हणत होते, शिवाचार्य महाराज म्हणत होते, याच्या मठावर गेलो तेव्हा, तुम्ही युथ आयकॉन आहे, असा आहे तसा आहे, बाबाला स्तुती करत होते. बाबा असं म्हटल्यावर मग मी म्हटलं चहात 1 कप साखर अजून टाका, पचू द्या मला थोडस. हा, हे कुठपर्यंत आहे? जय जय महाराज लोक, जय जय महाराज लोक, ज्या ज्या महाराज लोकांच्या वर्षाच्या तारखा बुक आहे. जयले स्वतःच्या डायरीवर लय अहंकार आहे. जयले स्वतःच्या 5.5-6 लाख फॉलोअर्सवर लय अहंकार आहे. ह्या सगळ्या महाराज लोकांवर जी टॉकीजच्या कीर्तनात नामदेव शास्त्री बोलले होते. काय बोलले होते? जय जय हे तरुण कीर्तनकार आहे म्हणे. जयले वर्षाच्या आपल्या डायरीवर तारखा भरल्यावर भक्तगणावर अभिमान आहे म्हणे. हे सगळं स्वतःच तारुण्य विकून राहिले म्हणा दादा. माय नंबर त्याच्यातच आहे. तुम्ही प्रसिद्ध कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही श्रोते सिद्ध होत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रसिद्ध होत नाही. कीर्तन झाल्यावर भुरकून गाडीत बसते, लोकायले फोटोही काढू देत नाही. हे पोरं, हे लोक आज तुमच्या सोबत फोटो काढते, तुमचं चांगलं चालू आहे म्हणून फोटो काढते. 2 दिवसानं तुमचा कोणता दुसरा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या, हेच तुमचा व्हिडिओ व्हायरल करते दादा. प्रसिद्ध कुठपर्यंत आहे? पैसा पडणं फार कठीण आहे, अन्न पचन फार कठीण आहे, प्रसिद्ध पचन फार कठीण आहे दादा. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. मित्र कुठपर्यंत आहे तुमचे? जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत. आपल्या आयुष्यात मित्र कसा असला पाहिजे? आपल्या आयुष्यात मैत्रीण कशी असली पाहिजे? जो मित्र मैत्रीण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर तुमची स्टोरी टाकते, तो तुमचा मित्र नसला पाहिजे. ज्या मित्राले आपली अख्खी स्टोरी माहित असते, तो तुमचा मित्र असला पाहिजे दादा. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे. त्या दलिंदर मित्रानं आपण किती टेन्शन मध्ये असो, त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे, चालले का लोट नको घेऊ, चहा प्याले जो म्हणणार. आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे दादा. तुमची संगत कोणासोबत आहे हे फार महत्वाचं आहे. तुम्ही राजाची संगत करा, राजा एक दिवस तुम्हाला नौकर बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नेत्याची संगत करा, नेता एक दिवस तुम्हाला कार्यकर्ता बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चोराची संगत करा, चोर एक दिवस तुम्हाला जेलात नेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सद्गुरू लक्ष्मण बाबांची संगत करा, हो एक दिवस दैवाचं दैवी रूप दाखवल्याशिवाय राहणार नका. तुमची संगत कोणासोबत आहे हे फार
होता हे फार महत्वाचं. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर् भार्या. भार्या म्हणजे काय होते? काय दहशत खाल्ली का तुम्ही? काय होते? बायको बायको होते. तुमचं सांगत असेल ना, केडीचं पान टूर टूर फाटे, हे गेले कीर्तनाले मले हुरहुर वाटे. आजकाल तर नवीन निघाला ना, येवल्या येवल्या सस्याचे येवले उले पाय, आमचे हे दिसत नाही भाजपात गेले की काय. तुकाराम भाऊ कुठे गेले? कुठे गेले तुकाराम भाऊ? माती खाल्ली का? पेंगलं द्यायचं का? महाराज लोकांचा कीर्तनकारानं वक्त्यानं या नारदाच्या गादीवरून कोण्या पक्षाचा प्रचार केला नाही पाहिजे. कीर्तनकारानं वक्त्यानं या नेत्याचा कोणाचा प्रचार केला नाही पाहिजे. या कीर्तनकार वक्त्याचा एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. हाच दादा कीर्तनकार वक्त्याचा पक्ष. ज्या पंजात घड्याळ आहे, ज्या पंजात घड्याळ आहे, त्या हातात कमळाचं पुष्प घेणे आहे, त्या विठ्ठलाच्या चरणावर सोडणे आहे. या लोकांवर वक्तृत्वी धनुष्यमान चालवणे आहे. याचे कान बहिरे झाले असन, याच्या कानात तुतारी वाजवणं आहे. अंधार असन तर मशाल लावणं आहे. कधी स्कॉर्पिओ आहे, कधी इनोवा आहे, कधी रेल्वे इंजिन आमच्या सोबत आहे. दादा समजलं संत पाहिजे नाही तर काही अडचण नाही. लेट समजा. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या. एका माणसाला दोन बायका करता येत नाही. शास्त्राचं बंधन आहे, सरकारचं बंधन आहे. पण एका पाटलाला होत्या दोन बायका. एक होती आवडती, दुसरी होती नावडती. आवडती 2022चं मॉडेल, तिच्याकडे फ्रीज, मिक्सर, पुरणयंत्र. नावडती होती 1932चं मॉडेल, तिचे स्पेअर पार्टच भेटेना. तिच्याकडे होता उरोटा पाटा. डडन डन कन कन डन डन. आणि बायाचा भारीत भारी सण आला. कोणता सण आला का? बायाचा मकर संक्रांत. या वर्षी तर सगळ्या सुनाईनं सासवाईचे पाय धुतले म्हणते. एका घराचे दोन घर झाले कसे पाहिलं पाहिजे. बायाचा भारीत भारी सण तीळ संक्रांत आला. पाटील बा म्हणते करा स्वयंपाक. वरची पाटली लागली, खालची पाटली लागली. 2 तास झाले. पाटील बा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक? वरची पाटली म्हणते स्वयंपाक झाला. पाटील बा 2 पायऱ्या का वर चढत नाही. खालच्या पाटलीने वाटलं गिराईक चालला वाटते. खालच्या पाटलीने बुवाचे दोन्ही पाय पकडले. वरच्या पाटलीने वाटलं गिराईक खाली चाललं वाटते. वरच्या पाटलीने बुवाची शेंडी पकडली. थोड्या वेळानं पाय तर काय खाली खालची पाटलीन, मधात पाटील बा, वरून वरची पाटलीन. 2 मिनिटांना एक बुडी जाते. पाटील बा तुम्हाला पंचांग वय समजते, सांगा ना तीळ संक्रांत काय पाटील मध्ये दिसत नाही काय? कायच्या आवर आहे तर पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मय यातात पुनर्लभ्यम न शरप. पुन्हा देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं. नागुडा चरतर गेला, फेऱ्या लावले, पॉन्ड्स लावायचं काम ठेवलं नाही. या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं दादा? तुम्ही ते जगता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे किती पैसा हे फार महत्वाचं नाही आहे. तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे. मग लेकर किती आहे हे फार महत्वाचे नाही आहे. तुमचे लेकर किती न्याय नीती आचरणाने चालतात हे फार महत्वाचं आहे. तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे. तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही आहे. त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं दादा. तुमच्या कुटुंबासाठी कमावता, त्या घरच्यांसाठी कमावता. हेच घरवाले, हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे. तर तुम्ही देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी जगा हो. या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे दादा. आणि ते जगण्याची सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात? आमच्या नारबा माऊलींच्या शब्दात, अवघाचे संसार सुखाचा.
पूर्ण पैसे वसूल घाम वसूल वाला कीर्तन. खेड्यातली बायको शहरातल्या बायकोतला फरक असतो. शहरातली बायको दिसायला जरी चांगली असली कामात खराब असू शकते. खेड्यातली बायको दिसायला जरी खराब असली तर कामात चांगली असते. आमचे पोरं खेड्यातले पोरं आहे म्हणून कीर्तनात रंग आणून राहिला जा. आमच्या पोराईसाठी जोरदार संसार सुखाचा आनंद भरीण तिन्ही लोक. तुझा सुख नाही माझं सुख नाही. विश्व बंधुत्व भावना वसुधैव कुटुंबक माऊलींची भावना आहे. ज्ञानवारांनी असं म्हटलं का विदर्भवाल्यांचा संसार सुखाचा गिरण म्हटलं का? अजिबात नाही. मराठवाड्यावाल्यांचा अजिबात नाही. तुमचं सुख कशात आहे? आमचं सुख कशात आहे? आमचं सुख दुसऱ्याचा उत्कर्ष करण्यात गेलाय. जास्त बोला तर बळबळ्याय म्हणते, कमी बोला तर मुकण्याय म्हणते, लवकर लग्न करा तर लग्नाला मातला म्हणते, नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते, त्याच्याकडे रोज रोज जा काम धंदा नाही म्हणते, नका जो तर अहंकारी आहे म्हणते, या बायकोचा ऐका तर बायकोचा भाड्या आहे म्हणते, नका ऐकू तर काहीतरी गडबड आहे म्हणते. लोक बोलल्याशिवाय राहत नाही. लोक आम्हाला लय बोलते. आम्हा महाराज लोक आपल्याला लय बोलते. अपवाद गायक गियक लय बोलते. आपल्याला म्हणजे बरं म्हणते तुमचं आज ह्या गावात उद्या त्या गावात नव रंगाचं नव ठावाचं खाले भेटते म्हणते. त्याला मी म्हणलं चलून पाय माझ्यासोबत 3 दिवस करून पाय प्रवास खाऊन पाय बाहेरचं नाही मुडव्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला तर म्हणलो. लोक बोलते. लोक आम्हाला बोलते. लोक त्या ज्ञानोबा तुकोबा बोलते. कुठपर्यंत बोलते? त्या ज्ञानोबारायला बोलते. ज्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी गुडा त्रिविगा ग्रंथीला त्या ज्ञानोबारायला बोलते. त्या तुकोबारायला बोलते. त्या तुकोबारांचा गाथा इंद्रायतला त्या तुकोबारायला बोलते. आल्याला बाबा म्हणत होते सोपान दादा तुमच्या सारख्या वक्त्याचं ऐकू ऐकू म्हणे आजकालचे लहान लहान लेकर येड्यासारखे बोलायला लागले म्हणे. दादा माझ्यासारख्या वक्त्याचं ऐकू ऐकू जर आजकालचे लहान लहान लेकर येड्यासारखे बोलायला लागले तर ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांचा गाथा ऐकू ऐकू माझ्यासारखे रेडे सुद्धा दादा बोलायला लागले. दादा समजणे वाले को इशारा काढे. आमचं सुख कशात आहे? आमचं सुख दुसऱ्याच्या सुखात असलं पाहिजे. आम्ही दुसऱ्याचं शुभचिंतक असलं पाहिजे. आमच्यासाठी कोणीतरी शुभचिंतक असलं पाहिजे. पण आपण त्याचं शुभचिंतक नसतो. त्याचं शुभ चालू आहे म्हणून आपण चिंतित असतो. हाही शुभचिंतक असतो. आमचं सुख कशात आहे? महिला मंडळाचं सुख कायच्यात आहे? महिला मंडळ तुमच्या घरची लाईन गेल्यावर तुम्ही काय करता? काय करता? सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघताना पाहता बाजूच्याची गेली आहे काय. आमचं पुरुषाचं सुख कायच्यात आहे? आम्ही पुरुष वर्ग दाढी कटिंग करून आल्यावर आंघोळ करतो ना. तुम्ही कधी ऐकलं का महिला मंडळ ब्युटी पार्लरवरून आला तिकडून आल्यावर आंघोळ केली? अजिबात नाही. यायचं सुख याच्यात आहे. आमच्या तरुणाईचं सुख कायच्यात आहे? आमच्या तरुणाई सुख चांगला मोबाईल, चांगली 4 व्हीलर, सोनं नाणं, चांगली गर्लफ्रेंड, चांगली बायको हे आमच्या सुखाची परिभाषा आहे. हो आणि आमच्या सुखाची परिभाषा नसते. आमच्या तरुणांनी मोबाईल कोणता घेतला पाहिजे? ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल घेतला पाहिजे. 4 व्हीलर कोणती घेतली पाहिजे? ज्या 4 व्हीलरची किंमत वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त नसेल तेच 4 व्हीलर घेतली पाहिजे. नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते दादा. ती आमची सुखाची परिभाषा. आमचं सुख दादा कशात हो? आमचं सुख संसारात आहे. संसारात सुख आहे असं वाटतं पण संसारात सुख नाही. आमच्या विदर्भात बाबा गहू पेरला की ज्वारीच्या उंब्या लागते. इकडे कसं काय? ज्वारीचा लागते का? गव्हाचा लागते ना चांगला. आमच्याकडे वायरमन टोपलाईट दुरुस्त गाडी वर गेली की वरतच राहते. तुमच्याकडे कसं काय? खाली येते चांगला आहे. आमच्याकडे भुईमुंगाच्या शेंगा वर तर झाडाला लागते. तुमच्याकडे कसं काय? जमिनीत लागते चांगला आहे. मग तुम्ही महिला मंडळ काय करता? त्या भुईमुंगाच्या शेंगा आणता. भुईमुंगाच्या शेंगा घराच्या व्हरांड्यात घेऊन बसता आणि त्या भुईमुंगाची शेंग फोडता आणि त्या शेंगीचा दाणा पोटात टाकता किंवा प्लेटीत टाकता आणि त्या शेंगीचं फोतर दूर रस्त्यावर फेकता ना. जोपर्यंत तुमच्या हातात तो शेंगीचा दाणा होता, पोटात गेला, प्लेटीत गेला, तो तुमचा संत समागम होता. रस्त्यावर फेकला दाणा तो तुमचा संसार होता. हो फलकट तो संसार येते सार भगवंत. संसारात सुख आहे असं वाटतं पण संसारात सुख नाही. सुखाचा विचार नाही. सुखाचा विचार
संसारा सुख आहे असं वाटतं पण संसारा सुख नाही. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. ज्याप्रमाणे दोरीवर सापाचा भास व्हावा, भूकंपाचा भास व्हावा, त्याप्रमाणे संसार सुख आहे असं वाटतं पण संसार सुख नाही. आमच्या विदर्भात जवायला जवाई म्हणते. इकडे काय म्हणते? जवाई. तुम्ही कोणाच तरी जवाई? तुम्ही बाबा? तुम्ही बाबा? तुम्ही बाबा? तुम्ही नाही जवाई? सुखाचा विचार नाही तो. गवळणी घातला. विदर्भवाल्याचं कीर्तन वाजवलं की 1 वर्षात जंगल गुत्ता जमते. इकडे बाबा, इकडे बाबा, इकडे जवाई, इकडे जवाई, जवाई. मी कोणाचा तरी जवाई. जवाई 1 नंबरचा लुचाळ माणूस, 1 नंबर. या गावचा जवाई बाहेर देशात असते. बाहेर देशात गाववाले फोन करते, सोपान कनेरकरचा कीर्तन ठेवला, जवाई बापू तुम्ही आला पाहिजे. जवाई बापू म्हणते आय एम टू बिझी, माझं जमणार नाही. अशा एवढी हे बाई फोन लावते. या बायेचं 2 गोष्टीवर लय प्रेम असते. पहिलं प्रेम जवायावर. नाकीचा मोती ठेवी गहाण, सासू राखे जवायाचा मान. पहिलं प्रेम जवायावर. दुसरं प्रेम दुधाच्या साईवर. आमच्या सरकारी वारकरी लोक जर याच्याकडे चहा प्यायला गेले, चहा दूध टाकतात, दुधाची साय पडन ना, थुकता थुकता थुका थुकून देईल पण दुधाची साय कधी पडू देणार नाही. एवढं यायचं दुधाच्या साईवर प्रेम. अशा वेळी सासूबाई फोन करते, जवाई बापू तुम्ही आला पाहिजे. जवाई बापू म्हणजे मी 12 वाजता एअरपोर्टला लँड होईल, 2 वाजता तुमच्यामध्ये 2:30 वाजता जेवण करेल आणि 3 वाजता निघाल्याशिवाय राहणार नाही. आता जवायचा साईट शेड्यूल लागला. जवाईना ढोल ताशे दिंड्या गुलाल संपूर्ण गाव सजला. या पहिला बालाजी केले, बासुंदी लाडू जिलाबी केले, 9वारी साडी नाकात नथनी झटका मारून जवायची वाट पाहून राहिली. आता एवढा मोठा येणार आहे जवाई आहे, त्याच्यासोबत इंग्लिश बोलायला कोण तर लागून अमेरिका सॉफ्टवेअर इंजिनियर याच्या सारख्या पांढऱ्या कपड्यातले आम्ही 1:30 वाजतापासून जेवायला बसलो आणि आमच्या समोर पत्राळ वाढलं. आम्ही त्या पत्राळाकडे पाहून राहिलो. मट्ट 2:30 वाजले, जवाई आला नाही. आम्ही त्या पत्राळाकडे पाहून राहिलो. मट्ट 3 वाजले, जवाई आला नाही. आम्ही त्या पत्राळाकडे पाहून राहिलो. मट्ट 3:30 वाजता सासूबाई अंदर जाते, जवाईला फोन लावते. जवाई बुवा कुठपर्यंत आहे? जवाई बापू म्हणते आय एम सॉरी, माझं जमणार नाही. असं म्हटल्यावर सासूबाई असाच मोबाईल घेते, धाडकना पडते आणि बाहेर आम्ही सगळे जेवायला बसलो असतो आणि आमच्याकडे तन डोळ्यानं पाहते आम्हाला मट आणि आम्ही एवढे बेशरम की आम्ही जेवायला लागतो. आणि 2 मिनिटांना सासूबाई अंदर जाते आणि अंदर गेल्यावर काय म्हणते? स्वयंपाक वाया गेला. काय म्हणते? स्वयंपाक वाया गेला का? आम्ही जेवलो ना दादा, तुमचा संसारी असाच वाया जाणार आहे हो. नाही तरी संसार Sai la la ya la,
आशा रंगलो नाही तर संसार जाईल रे हा संसार वाया जाणार आहे ना त्याच्यात अधिकार नवदेचा हाची स्वार्थ संत संगे काही परमार्थ अनेक नाही बा साधन मुखे हरिहरी स्मरण सोडी द्रव्य दाराशा द्रव्य म्हणजे काय तर पैसा दारा म्हणजे कौतून लेकरं बायको लहानपणी वाटावे त्या पोट्ट्याचे पेढे म्हातारपणी खावे त्याच पोट्ट्याचे जोडे आज बहुतांश तरुण आहे कीर्तनकार बी तरुण आहे स्टेजवर बी तरुण आहे आणि काय तरुणाची व्याख्या जो आरशात पाहते तो तरुण की ज्या तरुणाला रात्री आणला ते धरून थोच करा तरुण आमचं तारुण्य केव्हा येतं शिवजयंती आल्यावर आमचं तारुण्य येतं गणपती बसल्यावर आमचं तारुण्य येतं आमच्याकडे 10 दिवस गणपती काय बसवते आरती एकाचे पाठ नाही चुका करता दुका करता कुठे गेलता कुठे आलता जाताना त्याला काय दम देते गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाही म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी तू काही लोळच नको घेऊ तू असाच पेत्राय तू तर नाही राहणार मी तर येईनच भाऊ कोणतं तारुण्य या वर्षी गणपती मंडळाने आरत्या केल्या वाटपाय सजना संकष्टी पावावे अबे झाकण झुल्या वाटपाय सजना नसते बे वाटपाय सदना असते संकष्टी पावावे नसते संकटी पावावे असते ज्या ज्या गणपती मंडळाने या वर्षी आरत्या चुकल्या ह्या गणपती मंडळीले 1 तास टाइम लावून पोत्यात टाकून हाणलं पाहिजे दादा आपला गणेशोत्सव आपल्याला कळला पाहिजे आमचं तारुण्य काय झाला आमचा आदर्श कोण आहे आमचा तरुणाईचा आदर्श कोण आहे अॅनिमलचा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे डोक्यावर दादा दारूचा ग्लास घेऊन दादा नाचणारा बॉबी देओल आमचा आदर्श आहे बापा समोर सिगरेट घेऊन फिरणारा बापा समोर दारूचा ग्लास घेऊन फिरणारा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे 382 संबंध असणारा संजय दत्त आमचा आदर्श आहे हो पण शत्रूच्या सैन्यांच्या 10,000 बायांचं रक्षण करणारे संभाजीराजे आम्हाला कीर्तनात सांगावला तर सर्वात मोठी शोकांती आपला आदर्श कोण असला काय नाव असते आपल्या पोरीचं नाव असते भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी उठते 11 वाजता पोट्ट्याचं नाव असते सनी याला आवाज दिल्यावर समजत नाही आतून कुत्र बाहेर येते की पोट्ट बाहेर येतं नाव सनी काय नावा तागराजा काय नावा तागराजा स्वतःच्या जीवाचना ऐसाजे स्वतःच्या जीवाचना ऐसाजे हात तुटला तर घेणारा बाजे तो दार संडावर एकता तुरुणा तानाजे वाघाच्या दवड्यात घालून हात मुजदात तथा संभाजे एका धट्ट्यास सय्यद बंडाचा हात छातुरा जीवाजे या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती शिवाजीराला शिवराय गायच्या नावात बाबा राम नावात तागदा राम नावात रामाच्या नावानं दगड तळायला लागले लंकेच्या लोकांची बीपी वाढली लंकेच्या लोकांना वाटला राम तो मायावी है अगर इसके नाम से अगर पत्थर तो भगवान कैसा होगा राजा कैसा होगा लंकेच्या लोकांची बीपी वाढली रावण रात्री दवंडी दिली आपण समुद्राच्या पाठीवर जाऊ आपण दगड करून दाखवू रावण निघाला प्रजेजन निघाली रावणानं मोठा दगड घेतला दगडावर आलेला रावण दगड घेतला दगड टाकला दगड धरला लंकेची प्रजाजन खुद झाली अपना भी राजा अच्छा है अपना भी रावण अच्छा है रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मध्ये जाते विचारते रावणजी तुम्ही दगड जरूर टाकला दगड तरला कसा रावण सांगते मी दगड जरूर टाकला पण त्या दगडाच्या कानात सांगितलं तुला शपथ आहे रामाची डुबला तर राम नावाचा गदोती दादा तो राम याचा आणि या रामाशिवाय पर्याय नाही आहे जो रामाशिवाय पर्याय असेल त्याच्यात राम नाही आहे आयुष्याला आराम लागला तर राम म्हटला पाहिजे आणि आयुष्याला पूर्ण विराम लागला तर राम नाही म्हटला पाहिजे म्हणून शेवटच्या क्षणी म्हणला ते राम नाम जोरानं म्हणा राम नाम जोरानं म्हणा राम नाम म्हणत जावा प्रॅक्टिस होते दादा प्रॅक्टिस ही माया हातात घड्याळ आहे फॉसेलचे घड्याळ आहे माया एका दलिंदर मित्रानं मला दिली आहे ही घड्याळ पल्सवर चालते पल्सवर ही घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडती ही घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडती ही घड्याळ हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडती आणि ही घड्याळ रामाच्या 24 तास जर दूर राहिली तर ही भी घड्याळ बंद पडती दादा रामाशिवाय पर्याय नाही आहे
जो रामाशिवाय पर्याय असेल ना त्याला राम नाही आहे. र शब्द 12 कडे 27व्या ठिकाणी किती 27व्या. र नंतर येतो आ शब्द हा दुसऱ्या ठिकाणी येतो. म शब्द 12 कडे 25व्या ठिकाणी येतो. 25 आणि 2 27 आणि 27 27 54. एका रामाची बेरीज किती झाली 54. मग एकदा राम म्हणत नाही आम्ही, माझ्यातला राम आणि तुझ्यातला राम, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन 54 आणि 54 108. राम राम म्हटल्यावर 108 मण्याची माळ जपल्याचं पुण्य प्राप्त होते. म्हणून आपण एकमेकाला राम राम म्हणतो. दादा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बाबाजी आपले सांगतले नाम मंत्र राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी निष्काम निश्चळ विश्वास अभंगाच्या दुसऱ्या चरणात. निष्काम निश्चय निष्काम मागचे काही लोक उभे आहे, इथं मधात जागा आहे. देवानं उभं राहण्यासाठी पाय दिले तर बसण्यासाठी काहीतरी दिलाय. याचा उपयोग घेतला पाहिजे तर कधी लुप्त होऊ शकते. माझी सगळ्याला विनंती आहे, या गॅपीत येऊन बसा. झाकण झुल्या माया गाडीच्या दूर होय. 1 लाख रुपयाचा पीपीएफ केलाय. लवकर हट माया गाडीच्या दूर. हट लवकर तिथून. माया गाडीपासून दूर होय तू. खाली बस. मुडव्यात आहे का तुले? बस खाली. इकडे येऊन बस. कुठेही शायनिंग मारते. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासा निघाची. ज्याप्रमाणे त्या सेना नाव्याचा विठ्ठलावर विश्वास आहे, जनाबाईचा विठ्ठलावर विश्वास आहे,
दादा त्या हनुमंताचा रामावर विश्वास आहे, त्याप्रमाणे त्या रामकृष्ण हरीवर निष्काम निश्चळ विश्वास असला पाहिजे. मी सांगत होतो राम छत्रपती शिवाजी सांगत होतो, आणि राम छत्रपती शिवाजी लागत असेल राजमाता जिजाऊ तशा पाहिजे. मी तुमच्यावर जास्त बोलत नाही. 2 वर्ष आधी बोलायचो. 2 वर्ष आधी माझं लग्न झालं. हातांनी मली घरीच जा लागते. महाराज लोकांच्या बायका लय गरम असते. आमच्या निशा इथंच वर असते, घरी गेल्यावर पुऱ्या सीट डाऊन असते म्हटलं. तसंही आता 2 महिन्यापासून ना तुमच्यावर बोलणं बंद केलंय. प्रत्येकाच्या घरात मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हणजे रिस्क कोण घ्या. काको स्त्री सुंदर असते की माहित नाही, स्त्री सुंदर असते की माहित नाही. मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात वासनेचं निखळ यंत्रण होता. माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य असतं. नाकू टाळ्या वाजवायला काहीच नाही वाटत. देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना, अमेरिका, जपानला गेल्या, पण काकू त्याच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही. पण आजकालच्या आमच्या माता भगिनी, काकू मी तुम्हाला नाही म्हटलं, काकू लागले घ्याले. आम्हीच्या बाईची गोष्ट सांगत नाही, विदर्भातलं सांगून राहिलो. आपली आई जरी किती सावळी असली, आपल्या आईच्या स्तनातला दोष सावळ नाही. आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली, आपली संस्कृती जपली पाहिजे. पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे, भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. द्राक्ष सडून जातात पण रुद्राक्ष कधी सडत नाही. दादा आपली संस्कृती वाचवली पाहिजे. लाज वाटते. या माता भगिनीला म्हटलं डोक्यावर पदर घ्या, या म्हणते आम्ही आधुनिक काय म्हणते, आधुनिक म्हटलं पाहिजे, आधुनिक घेतलं पाहिजे. डोक्यावर पदर का घेतला पाहिजे? हा जेव्हा डोक्यावर पदर इथं घेतला जातो, हा पदर जेव्हा इथं खोचल्या जातं, समोरून पोट झाकलं जातं, मागून पाठ झाकली जातं, याच्यासाठी काकू डोक्यावर पदर घेतला जातो. पण लाज वाटते. डोक्यावर पदर घ्यायची लाज वाटते. कपाळाला टिकली टिक्का लावायची लाज वाटते. अरे मुसलमानाचं पोरगा दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल, आमच्या हिंदूच्या मुलांना आणि मुलीनं सकाळी त्या भगवंताकडे नतमस्तक होऊन कपाळाला टिक्का टिकली लावून बाहेर पडलं पाहिजे. स्वतःची संस्कृती वाचवली. लाज वाटते. आमची पोरगी म्हणते जीन्स पॅन्ट वर टिकली लावत नसते म्हणते. मग जीन्स पॅन्ट का फक्त हॉटच लाल करता येते का? आमचं पोरग घराच्या बाहेर निघाल्यावर कपाळाला टिक्का लावत नाही. घराच्या बाहेर निघाल्यावर नमस्कार 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 करते. ज्या पोरीले ज्या बाईले कपाळाला टिकली लावायची लाज वाटते, ज्या पोराले कपाळाला टिक्का लावायची लाज वाटते, घराच्या बाहेर निघाल्यावर जर जय श्रीराम म्हणाची लाज वाटत असेल ना, अशाईनं स्वतःचा DNA चेक केला पाहिजे. स्वतःची संस्कृती जपली पाहिजे. या माता भगिनी नजर मारा, यामध्ये काही म्हाताऱ्या आजी आहे, या म्हाताऱ्या आजीच्या डोक्यावर एवढं मोठं कुंकू आहे. आमच्या लहानपणी आमची आजी डोक्याला एवढं मोठं कुंकू लावत होते. कुंकुर भगवान माझे कपाळी विराजमान. या जगतामधली सर्वात शेवटची पिढी आहे. ज्या पिढीच्या घरात गेल्यावर त्या घरची माय माऊली लुगड्या साडीत कपाळाला कुंकू, भांगात गुलाल, हातात बांगड्या, पायात जोडवे, गळ्यात मंगळसूत्र असे दिसते. याच्यानंतर या महिला मंडळच्या घरात जावा, याच्या घरचं महिला मंडळ सलवार, कुत्री आणि गाऊनवरच दिसल्याशिवाय राहत नाही. सर्वात शेवटची पिढी. लाज वाटते. कपाळाला टिकली लावायची लाज वाटते. आमच्या विदर्भात प्लॉटची खरेदी केल्यावर त्या प्लॉटच्या खरेदीचे कागदपत्र आम्ही लॉकर मध्ये ठेवत असतो, कारण की तो प्लॉट आपल्या मालकीचा झाला असतो. जो प्लॉट मोकाट असतो त्याच्यावर कुणी आक्रमण करतो. लेट समजून काय आज प्लॉटची खरेदी झाली आहे, प्लॉटची खरेदी दिसली पाहिजे. प्लॉटची खरेदी झाली आहे, हाताच्या बांगडीत प्लॉटची खरेदी दिसली पाहिजे. प्लॉटची खरेदी झाली आहे, पायाच्या जोडवेत प्लॉटची खरेदी दिसली पाहिजे. तुमच्या प्लॉटवर जर दुसऱ्यानं कोण आक्रमण केलं, सर्वस्वी आपल्या प्लॉटची जबाबदारी आपली असते. आपला प्लॉट आणि आपली संस्कृती जोपासली पाहिजे. लाज वाटते. नवरात्रीच्या 9 दिवसात आमची पोरगी पाठ उघडी ठेवून बाहेर जाते. पोरीचा बाप काय म्हणते, काय माई पोरगी दिसते, काय माई पोरगी दिसते, काय माई पोरगी दिसते. आणि पोरगी 9 दिवसांना जेव्हा पळून जाते ना, तेव्हा खरा कार्यक्रम समजतो. हा कोणता मोबाईल आहे?
आयफोन हे बरं ऍक्च्युली आयफोन किती रुपयाचा किती रुपयाचा 1 लाख 1.5 लाख मोबाईल महाग आहे ना महाग हा मोबाईल असा सुरक्षित आहे यात आहे कव्हर घातल्यावर सुरक्षित आहे महिला मंडळ कसं काय हा कव्हर घातल्यावर ना समजलं असं तर पाहिजा नाही जेवण आहे घरी गेल्यावर म्हणजे काही अडचण आणि ते गोष्ट झाकली असते ना ती नेहमीच सुरक्षित असते त्यांचे उघड असते दादा